गुड मॉर्निंग बॉयज अँड गर्ल्स. आज परत एकदा तुमचं व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत करतो. आणि लास्टच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आर आणि एस कॉन्फिगरेशन बघितलं होतं. आणि आजच्या व्हिडिओजमध्ये आपण SN1, SN2, E1, E2च्या जे नीटच्या रिॲक्शन आतापर्यंत होऊन गेलेले आहेत किंवा कोणत्या रिॲक्शन येऊ शकतात त्यासाठी काय जो अभ्यास करायचा आपल्याला तो आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर मी थोडंसं बोर्डवरती गेलेलं आहे. मी थोडंसं एक्सप्लेन करतो तुम्हाला SN1, SN2 साठी काय, E1, E2 साठी काय आहे. ठीक आहे. तर बघा मी इथे दाखवलेलं आहे. इथे SN2 मेकॅनिझमसाठी बघा. SN2 कधी होतो आपण बघितलेलं आहे की आपल्याला काय न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल असतील. स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल कोणते बघा, आयोडीन मायनस आहे, Br मायनस आहे, सायनाइड मायनस आहे, SH सल्फाइडचा आहे, आपण त्याला थायोसल्फेट म्हणतो. ॲक्वियस KOH पाहिजे आणि हा ॲसिटेट ग्रुप. हे काय स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल्स आहेत. हे जर असतील तर तुमचं काय शो करणार आहे SN2 मेकॅनिझम. बॅक साइड अटॅक आपण मेकॅनिझम बघितलेले आहे. बॅक साइड अटॅक होणार आहे. मोस्टली तुम्हाला काय पाहिजे बघा, अल्काइल हॅलाइड पाहिजे. काय पाहिजे म्हणजे SN2 साठी नेमकं काय लागणार तुम्हाला, अल्काइल हॅलाइड लागणार. येते लक्षात. आणि आता सेम ॲज इट इज E2 कधी होणार आहे ते E2 साठी इलिमिनेशन रिॲक्शन बाय मॉलिक्युलर. SN2 पण बाय मॉलिक्युलर, E2 पण बाय मॉलिक्युलर. आपण मेकॅनिझम बघितलेले आहे व्हिडिओज मध्ये. मला ते 4 नंबरच्या व्हिडिओज मध्ये आपण बघितले, पार्ट 4 मध्ये आपण बघितलेले बघा. तर हा कोण आहे, टर्शियरी ब्युटॉक्साइड. टर्शियरी ब्युटॉक्साइड CH3CH3CH3O-. स्ट्रॉंग बेस. जे स्ट्रॉंग बेसिक मीडियम आहेत ना ते E2 दाखवतात. वीक बेसिक असेल, वीक बेसिक सोल्युशन असेल तर तो काय करणार आहे SN1 किंवा इलिमिनेशन E1 दाखवणार. ठीक आहे. तर इथं हा टर्शियरी ब्युटॉक्साइड असेल किंवा अल्कोहोलिक KOH असेल किंवा अल्कोहोल असेल इन प्रेझेन्स ऑफ अल्कॉक्साइड RO- किंवा सोडियम अमाइड, सोडा अमाइड आपण त्याला NaNH2. हे जर असतील तर ते सगळे SN2 दाखवणार आहे किंवा E1, E2 दाखवणार आहे. किंवा त्याचबरोबर बघा इथे PS दिलेलं आहे. PS चा ब्लॉक नोट्स मध्ये दिलेला आहे बघा थोडासा. काय PS म्हणजे काय की अप्रोटिक सॉल्व्हेंट. पोलर अप्रोटिक सॉल्व्हेंट म्हणजे ज्याच्यामध्ये प्रोटॉन दिले जात नाही किंवा प्रोटॉन निर्माण होत नाही त्याला आपण अप्रोटिक सॉल्व्हेंट म्हणणार आहे. किंवा DMF जर एक्झाम्पल DMF असेल, डायमिथाइल फ्लोराइड आहे, DMSO आहे, ॲसिटोन आहे. हे जे एक्झाम्पल्स आहेत ते सगळे काय आहे की ते एक्झाम्पल काय करणार आहे तुम्ही SN2 साठी फेवर करणार. SN2 साठी फेवर करणार आहे. SN1 काय बघा, SN1 मध्ये काय बघा, पाणी H2O, अल्कोहोल, ऍसिड H2S, अमोनिया. हे जर असतील तुमचे न्यूक्लियोफाइल तर तुम्ही SN1 दाखवणार आहे. PPS पोलर प्रोटिक सॉल्व्हेंट ज्याच्यामध्ये प्रोटॉन तयार होतात त्याला आपण PPS म्हणतो. आता SN1 पुढे होत आहे तर मोस्टली सेकंडरी आणि टर्शियरी अल्काइल हॅलाइड. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं आपण सेकंडरी आणि टर्शियरी अल्काइल हॅलाइड किंवा मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड असेल किंवा AgNO3 चे सोल्युशन असेल तर काय होणार आहे SN1 होणार आहे. आणि हे सगळे असतील, हे सगळे आहेत. त्याचबरोबर हिटिंग असेल, तर तुम्ही काय होणार आहे E1 होणार आहे. काय होणार आहे E1. काय रिॲक्शन होणार आहे E1 रिॲक्शन. सिंपल आहे. हे तुमचं पाठ पाहिजे, हे तुम्ही लिहून द्यायचे. सायमल्टेनियसली लिहून द्या, वही पेन्सिल काढा आणि लिहून द्यायचं हे. ठीक आहे. आता आपण काय करू, एक हळूहळू प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले की तुम्हाला कळेल हे कसं वापरायचं. तुमचं हळूहळू पाठ होईल. ठीक आहे. एक एक्झाम्पल मी घेतो बघा, एक रिॲक्शन घेतो. तर प्रायमरी अल्काइल थोडंसं घेतो बघा. हे घेतलं काय बघा 1 2 3. म्हणजे ऍक्च्युअली आपण जर काढायला गेलो तर CH3 CH2 CH2 Br अशी रिॲक्शन असेल. येत आहे. ठीक आहे. ह्या फॉर्म मध्ये आणि मी तुम्हाला रिॲक्शन सांगितलेली आहे बघा. ॲक्वियस KOH. आता तुम्हाला हे डोके समोर आलं पाहिजे. असं जर काय दिलं असेल तर तुम्ही काय करणार आहे, तुम्हाला ते डोकं चालू ॲक्वियस KOH. हा कोण आहे, प्रायमरी अल्काइल हॅलाइड बघा. हा कार्बन प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणजे प्रायमरी अल्काइल हॅलाइड आहे, ॲक्वियस KOH आहे. तुमचं काय होणार आहे SN2. काय होणार आहे SN2 होणार आहे. आता SN2 आपल्याला माहिती आहे इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. पण इथं मला कॉन्फिगरेशन दाखवायची गरज नाहीये कारण हे तुम्हाला स्टेरिओकेमिस्ट्री दाखवलेली नाहीये. जर स्टेरिओकेमिस्ट्री दाखवली असती तर तुम्हाला त्या फॉर्म मध्ये उत्तर काढावं लागलं असतं. पण इथं त्या फॉर्म मध्ये नाहीये तर तुमचं उत्तर काय बघा
येते लक्षात, प्लस KBr बाहेर पडणार, प्लस KBr. आता सर तुम्ही असे एक्झाम्पल का घेताय? मी तर तुम्हाला क्वेश्चन फॉर्म मध्ये मी आता म्हणजे MCQ फॉर्म मध्ये मी घेत नाहीये. जो मी प्रत्येक वेळी तुम्हाला ऑप्शन देणार आणि मग ते खूप मोठं लेक्चर होईल आणि तेवढा वेळ म्हणजे खूप जातो. तर मी काय करणार, मी फक्त एक्झाम्पल घेणार आहे, त्या रिॲक्शन कशा कॅरी करतात, म्हणजे तुमचा आन्सर काय आलं पाहिजे. तुम्हाला ऑप्शन असतात, ते जे आन्सर आहे ते तुमच्या ऑप्शन मध्ये असणार आहे. तुम्ही जर मागचे पेपर पाहिले तर तुम्हाला एक्झाम्पल सापडतील. म्हणजे मी फक्त तुम्हाला इथं ती रिॲक्शन कोणत्या वेनी जाणार आहे हे आपल्याला शिकायचं आहे. येते लक्षात? ठीक आहे, समजले? राईट आउट करून घ्यायचं बघा, सायमल्टेनियसली राईट आउट करून द्या. पुढं बघा नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट मी एक दोन एक्झाम्पल घेऊन ठेवतो इथं बघा. बघा एक एक्झाम्पल असं आलेलं आहे बघा, Cl. आता इथं काय केलेलं बघा, अल्कोहोलिक KOH दिलेलं. अल्कोहोलिक KOH काय उत्तर आहे सांगा बरं? अल्कोहोलिक KOH. आता अल्कोहोलिक KOH आहे, त्यावरती अल्कोहोलिक KOH दिलेले आहे. काय होईल सांगा? अल्कोहोलिक KOH काय आहे? हा, इथं अल्कोहोलिक KOH आहे, E2 होणार आहे. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो E2 रिॲक्शन होईल. तर तुम्ही असे लिहायचं E2 होईल, तुम्हाला समजण्यासाठी. E2 झालं. आता E2 काय होतं? डिहायड्रो हॅलोजिनेशन. हा हॅलोजन जाणार आहे आणि हायड्रोजन जाणार आहे. काय होईल सांगा बरं? कोण जाणार? आता हा कोण आहे? इथाइल क्लोराइड आहे. इथं हायड्रोजन जाणार, इथं 3 हायड्रोजन आहे. सायमल्टेनियसली ब्रेक झालं. काय काय होईल? म्हणजे काय? म्हणजे काय? CH2 डबल बॉन्ड CH2 हा प्रोडक्ट तयार झाला. E2 इलिमिनेशन झालं. येते लक्षात? त्यावेळी रिॲक्शन होणार आहे. सिंपल आहे. येते लक्षात? मी अजून एक एक्झाम्पल घ्या बघा. थोडंसं आपण एक्झाम्पल भर देणार आहे. ह्या लेक्चरमध्ये फक्त एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून घेतो. फक्त एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. अजून एक रिॲक्शन बघतो बघा. 3 नंबरचं एक्झाम्पल आपण बघू. Cl. आता बघा काय काय करायचं बघा. म्हणजे थोडंसं बघा, मी खूप दिलेलं आहे. तर मी दिलेलं आहे K प्लस SH मायनस. दुसरं एक दिलेलं मी हे झालं असेल बघा H2O. हा बघा काय झालंय, हे एक रिॲक्शन दिली मी रिॲक्शन आहे आणि त्याचे 4 आपल्याला 4 वेगवेगळे हे दिलेले आहेत की रिॲक्शन कशी होऊ शकतात. हा दिलेला आहे, हा सेकंडरी कोण आहे? आयसोप्रोपाइल क्लोराइड आहे. आता KSH बरोबर रिॲक्शन केली. आता KSH काय? K प्लस SH मायनस स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल आहे. स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल काय होणार आहे? म्हणजे याचं SN2 होईल. SN2 होणार. SN2 केल्यावर काय होईल बघा सांगा. काय इथे येणार आहे SH. सिंपल आहे. आणि Cl जाणार आहे, लिव्हिंग ग्रुप आहे. आता ही रिॲक्शन बघा काय मग इथॉक्साइड आहे. आता इथॉक्साइड आहे सांगा बरं असेल. इथॉक्साइड आहे काय SN1 होईल, SN2 होईल, E2 होईल, E1 होईल. हे सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला की आपल्याला रिॲक्शन दिल्यावर की कोणत्या वेने जाणार हे आपल्याला क्लिअरिफाय झालं पाहिजे. समोर रिॲक्शन आली, आपल्याकडे 1 मिनिट मिळणार आहे. 1 मिनिटामध्ये आपल्याला ओळखायचं आहे ती रिॲक्शन कोणत्या वेने जाणार आहे. तुमचे हे सगळे रिएजंट्स पार्ट पाहिजे कुठल्या वेने जाणार आहे. त्याचबरोबर हा कोण आहे? प्रायमरी अल्काइल आहे, सेकंडरी आहे, टर्शियरी आहे. त्या वेळी ती रिॲक्शन जाणार. सांगा लवकर काय होईल बघा, विचार करा. E2 होईल बघा. E2 होईल का? E1 होईल. आता E1 नाही होणार, E2 होईल का बघा. सांगा लवकर कोण आहे का? हा बघा, हा कोण आहे? बेसिक मिडियम ब्युटॉक्साइड आहे. पण हा पण इथॉक्साइड आहे. म्हणजे जो बेस आहे बेसिक मिडियम असेल ती रिॲक्शन काय होणार? E2 जाणार. आता E2 कसा होईल बघा. आयदर इकडून हायड्रोजन जाईल किंवा इकडून जाईल. दोन्हीकडे गेला प्रोडक्ट सेमच येणार आहे. काय होईल बघा असे म्हणजे. किंवा काही मुलं अशी करतील और तरी उत्तर द्यायचं प्रोपॉनी. इथं सांगा बरं काय बघा. H2O OH मायनस. OH मायनस पुढे येईल बघा. इथे येईल OH मायनस KOH ऍक्वियस कंडिशन. H2O इन अल्कोहोल हा काय OH आहे म्हणजे KOH हा ऍक्वियस H2O मध्ये आहे. SN2 रिॲक्शन होणार. SN2. आता SN2 केलं काय होईल? हा Cl जाणार, तिथं कोण येणार? OH मायनस येणार. हा स्टेरिओकेमिस्ट्री असते तुम्हाला दाखवावी लागली असते. पुढे एक्झाम्पल घेणार आहे आपण. इथं सांगा काय? अल्कोहोल. अल्कोहोल बघा. अल्कोहोल
अल्कोहोल इन RO मायनस मिथॉक्साइड आहे म्हणजे काय होणार आहे E2 एलिमिनेशन होणार आहे E2 कसं होईल इकडून जाईल किंवा इकडून जाईल अकॉर्डिंग टू सेट रूल हा येते लक्षात सिम्प्लिफाय येते चला पुढचा एक्झाम्पल घेऊ काय काय समजतो साइड मध्ये एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण थोडंसं तर जरासा बघा आणि फॉर्म मध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ इथं मी घेतलेलं आहे बघा एक ग्रीन फॉर्म मध्ये हा कोण आहे दिला नाही म्हणजे CS3 आहे बघा पहिली कंडिशन त्यांनी काय दिली इथं CH3COO- दुसऱ्या कंडिशन मध्ये त्यांनी काय दिले बघा अल्कोहोलिक KOH दिलेला आहे तिसऱ्या कंडिशन मध्ये त्यांनी काय दिले बघा CH3OH दिलेला आहे आणि चौथ्या कंडिशन मध्ये त्यांनी H2O दिलेला आहे हीट करून ठीक आहे अच्छा सांगा आता बघा पहिला काय CH3CO ऍसिडेट ग्रुप आहे काय करणार Br ला काढणार तिथे ऍसिडेट ग्रुप येणार SL2 मेकॅनिझम मोनोलिथिक ग्रुप टाकतात Br काढतात पण इतर रिएक्शन होत नाही नो रिएक्शन होत नाही सांगा बरं कारण का नो रिएक्शनचं कारण कसं का बघा थोडं विचार करा कंपाऊंड बघा हा जो कार्बन आहे त्याला Br आहे हा कार्बन कोणता आहे हा टर्शरी होता 1 2 आणि 3 टर्शरी अल्काइल आहे टर्शरी अल्काइल आहे SN2 दाखवत नाही मग SN1 होऊ शकत नाही कारण SN1 साठी काय आहे तर इथॉक्साइड आहे SN1 दाखवणार नाही म्हणून रिएक्शन काय नो रिएक्शन येतंय असे क्वेश्चन असणार आहे आता अल्कोहोलिक KOH काय करायला बघा अल्कोहोलिक KOH काय होणार E2 होणार काय होणार E2 होणार म्हणजे काय होईल सांगा बरं आता E2 होणार आहे म्हणजे हा Br जाणार सायमल्टेनियसली इथे H आहे इथे काहीच नाहीये इथे H असणार आहे 1 2 3 4 इथे H नाही इथे CS इथून जाऊ शकत नाही हा H इथून हा Br आहे म्हणजे काय झालं बघा हा प्रोडक्ट मिळाला इथं CH3OH आता CH3OH बघा CH3OH मध्ये अल्कोहोल आला अल्कोहोल पाणी अल्कोहोल ऍसिड H2S अमोनिया SN1 मेकॅनिझम SN1 आता SN1 आपल्याला माहिती आहे SN1 कसं होतं SN1 टू स्टेप पहिल्यांदा काय होणार Br निघणार पहिल्यांदा Br गेला पहिल्या स्टेपला काय झालं Br गेला इथं आला पॉझिटिव्ह चार्ज बरोबर आहे हा टर्शरी कार्बन काय नाही इथे H बघा हा टर्शरी कार्बन काय नाही 1 2 आणि 3 टर्शरी कार्बन आहे मोर स्टेबल आहे याची तुम्ही जाणार पुढच्या स्टेपला आणि तिथे काय होणार आहे OH चा काय होणार आहे काय होणार आहे CH3 बोल काय सांगा लवकर O येतं लक्षात येतं पॉझिटिव्ह चार्ज खाली आता इथं बघा सांगा H2O पण हिटिंग आहे H2O म्हणजे ते पाणी SN1 पण हिटिंग आहे सांगितले हे सगळे जे असतील तर SN1 होणार पण हे सगळे असेल आणि हीट असेल तर काय होणार आहे E1 होणार आहे म्हणजे इथं काय झालं SN1 झालं आणि इथं काय होणार आहे E1 होणार आहे E1 सुद्धा काय आहे टू स्टेप रिएक्शन आहे टू स्टेप म्हणजे काय पहिल्यांदा Br निघाला पहिल्यांदा कार्बोकॅटायन फॉर्म होणार म्हणजे इथं कार्बोकॅटायन फॉर्म झाला बरोबर आहे आणि सेकंड स्टेपला काय होणार हायड्रोजन जाणार म्हणजे इथून काय होणार हा H इथून जाईल आता इथं पण कंडिशन आहे बघा इथं पण 2 H आहेत इथं सुद्धा 2 H आहेत कुठूनही जाईल इकडून पण जाऊ शकतो इकडून पण जाऊ शकतो काय होणार आहे सिंपल आहे इकडून OH रिलीज होणार प्रोटॉन रिलीज होणार आपण बघितलं E1 रिएक्शन E2 रिएक्शन तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला SN1 SN2 E1 E2 चांगलं करायचं बेसिक जर तुम्हाला समजलं लगेच होतं सिंपल आहे. पुढचं एक्झाम्पल घेऊ तोपर्यंत लिहून काय आहे बघा
एक सिंपल एक्झाम्पल घेतो, तुम्ही सोडवायचं आहे सायमल्टेनियसली. हा घ्या. बरं काय दिलेलं आहे? खूप सोपं दिलं आहे. KCl इन KCl Cl मायनस प्लस. आणि काय दिलंय? अल्कोहोलिक KOH इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हेंट दिले त्यांनी अल्कोहोलिक NaNH2 अशी दिलेली आहे सॉल्व्हेंट. बघा सोडवा. काय सांगा आता? KCl मायनस होणार आहे SN2. काय होईल? हा कुठला? हा Br जाणार आहे, प्रायमरी आहे, प्रायमरीच ना एकच, म्हणजे SN2 होऊ शकतं. काय होणार आहे बघा, इथं आला Cl. सिंपल आहे. SN2 आपण घेऊ इथं SN2 झाला. अल्कोहोलिक KOH काय आहे बघा, अल्कोहोलिक KOH इन प्रेझेन्स ऑफ सोडामाइड E2 रिएक्शन होणार आहे. काय होणार आहे? E2 होणार आहे. म्हणजे काय होईल बघा, इथून काय होणार आहे? इथे H आहे, हा Br गेला, इथे H आहे, हा H इथून जाणार आणि हा Br बाहेर काढणार. म्हणजे काय होतंय बघा, इथे डबल बॉन्ड येणार. संपलं. सिंपल आहे, सिंपल आहे. आणि येते लक्षात, प्रॅक्टिस करावं लागणार आहे, सारखं सोडवावं लागेल. बघा अजून एक एक्झाम्पल घेऊ, पुढचं सिंपल एक्झाम्पल घेतो. बघा या सॉरी इथे H आहे, नाही इथं काहीच नाही आहे, असं आहे. आणि इथं Br दिलेलं आहे. बघा सोडवा. आणि इथं तुम्हाला मग काय दिलेलं आहे? बघा समोर आलेलं लक्षात पाहिजे. टर्शियरी बुटॉक्साइड E2 होणार. काय होणार? E2 होणार म्हणजे काय होणार आहे? हा प्रायमरी आहे, प्रायमरी दिलेला आहे. त्या शेजारच्या वरचा हायड्रोजन, इथला हायड्रोजन सायमल्टेनियसली ब्रेक करणार. काय होईल बघा, सिंपल आहे. काल असं होतं. E2 एलिमिनेशन रिएक्शन. सिंपल आहे. बघा पुढचं घेतो. थोडंसं आता आपण हार्डनेस करत जाऊ, थोडंसं हार्ड एक्झाम्पल घेत जाऊ. सोपे पण आहे, जे मला हार्ड वाटतं ते तुम्हाला सोपं वाटेल. बघा एक सिंपल एक्झाम्पल घेतो. थोडंसं स्टेरिओकेमिस्ट्री आपण बघू. स्टेरिओकेमिस्ट्री मध्ये कसं येत आहे बघा. वेज डायन वरती CH3 दिलाय, इकडं वेज डायन वरती Br दिलाय, इकडं बॅक साइडला हायड्रोजन आहे, इकडं बॅक साइडला हायड्रोजन असं आहे. आणि रिएक्शन K प्लस म्हणजे KCl बरोबर रिएक्शन केली आहे असं तो. आता KCl मध्ये काय बघा झाला पाहिजे, SN2 मेकॅनिझम. SN2 आता SN2 दिलेलं आहे. आता काय जाणार आहे? Br लिव्हिंग ग्रुप आहे, Br जाणार आहे, त्याच्याऐवजी सायनाइड येणार आहे Cl मायनस. पण बघा हे दोघं सीस आहे, हे दोघं सीस आहे. SN2 होत आहे, अपोजिट जाणार, ट्रान्स होणार. म्हणजे आपण बघितले इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. जिथं Br आहे त्याच्या अपोजिटला काय येणार? सायनाइड येणार. मग Br वेज लाईन वरती आहे तर Cl कुठे येणार? डॅश लाईन वरती. झालं. हे क्लिअरिफाय झालं पाहिजे तुम्हाला. हा एक ऑप्शन तिथं असणार आहे बघा. इथे येणार H आणि बरोबर त्याच्या अपोजिटला जाणार Cl. इथं तसंच येणार SNH. हे दोघं एकमेकांना त्रास आले, हे दोघं एकमेकांना काय होते? सीस होते. हे दोघं एकमेकांना त्रास येणार. SN2 मॅग्नेटिझम. बघा आता ते एक्झाम्पल मी राईट डाऊन करून घेतलं. बघा दोन एक्झाम्पल दिले. काय बघा आता हा फिशर पोझिशन फॉर्म्युला आहे. NaSH काय रिएक्शन दिली? NaSH. SH म्हटलं ना थायसल्फाइड, सोडियम थायसल्फाइड येतो. काय SH येणार आहे म्हणजे काय होईल? SN2 होणार आहे. क्लिअरिफाय झालं मला. आता SN2 होणार आहे म्हणजे काय जाणार आहे? Cl जाणार आहे. SN2 मध्ये इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. जिथं Cl आहे
त्याच्या अपोजिटला काय येणार SH येणार. येतं लक्षात. म्हणजे उत्तर काय आहे बघा, C लिहितो का म्हणजे SH कुठे येणार इकडे येणार, इथे H येणार CH3 C2H5. इथे उत्तर बरोबर चेक करा. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन होतं आपल्याला माहिती आहे SN2 मध्ये. नेक्स्ट कॉन्फिगरेशन करा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. कसं फिरलं, कसं फिरलंय, क्लॉकवाईज फिरलंय. पण हायड्रोजन बॉटमला नाहीये. RS बघितला पण लास्ट लेक्चर व्हिडिओ बघितला असेल R आणि S चा. तर हे काय येणार आहे, काय म्हणे R होतं, R चं S झालं. म्हणजे ऍक्च्युअली ह्याचं कॉन्फिगरेशन काय आहे S. इथे चेक करू 1 2 3. कसं फिरलं अँटी क्लॉकवाईज. पण H बॉटमला नाहीये, काय येणार R. बरोबर आहे. S चेंज टू R. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन झालं SN2 ला. बरोबर आहे. येतं लक्षात. जिथं Cl आहे त्याच्या अपोजिटला SH येणार. इथं बघा रिएक्शन बघा काय दिलेलं खूप सोपं आहे. NaCl मला लगेच लक्षात आलं पाहिजे. सोडियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय ऍसिटोन. स्वार्ट्स फिंकल्स चेन रिएक्शन. पण फिंकल्स चेन रिएक्शन आहे, पण ती कोणत्या वेळी जाणार आहे. आता बघा 2 Cl येतात, मला कन्फ्युज होणार. 2 Cl आहेत, कोणता Cl जाणार, कोणता Cl जाणार बघा, थोडा विचार करा. तर हा Cl जाईल का हा Cl जाईल, म्हणजे आयोडीन येणार आहे पण कोणता Cl जाणार आहे. तर इथं बघा, तर हा Cl जात नाहीये, हा Cl नाही जाणार. का नाही जाणार, कारण हा जो कार्बन आहे तो टर्शरी आहे. 1 2 आणि हा 3 हा टर्शरी कार्बोकॅटायन आहे. टर्शरी कार्बोकॅटायन SN2 दाखवत नाही. आपलं काम आहे SN2 होणार आहे, म्हणजे हे जाणार नाही, Cl जाणार, हा Cl आहे. तर हा प्रायमरी कार्बन ऍटम आहे. प्रायमरी अल्काइल, प्रायमरी अल्काइल आहे. प्रायमरी कार्बोकॅटायन म्हणजे SN2 प्रायमरी अल्काइल होणार आहे. हा Cl जाणार, तिथं आयोडीन येणार. सिंपल उत्तर आहे JEE नीट साठी 4 मार्क साठी. किती मार्क साठी येतात, सिंपल आहे. काही नाही, डोकं लावायला लागत नाहीये. फक्त थोडासा तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायची. तुम्हाला प्रॅक्टिस केली तर होऊन जाणार. प्रॅक्टिस करावं लागेल आणि हे सगळं तुमचं म्हणजे फिट झालं पाहिजे डोक्यामध्ये. फिट उतरलंच पाहिजे. SN1 SN2 E1 E2 नुसतं तुम्हाला न्यूक्लिओफाइल बेस किंवा काय दिलेले रिएजंट की लगेच तुम्हाला कळलं पाहिजे. येत्या लक्षात. तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागतील. मी घेतो तुमच्या बरेच एक्झाम्पल घेणार आहे, तुम्ही चेक करा. बघा एक एक्झाम्पल अजून घेतो आपल्याला. ह्या लेक्चरमध्ये नुसते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आपल्याला, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पलचा फायदा होईल. आणि हे खास लेक्चर मी माझे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कारण त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे. JEE नीटचा अभ्यास करतात त्यांनी सांगितलं सर SN1 SN2 च्या रिएक्शन्स घ्या, थोडंसं त्याच्यात थोडेसे मिस्टेक होतात, आन्सर कळत नाही काय. इथे ठीक आहे, सिंपल आहे. आपण एक एक्झाम्पल घेतो बघा, खूप सोपं आहे. असं दिलेलं आहे आणि एक दिलेलं आहे आणि बेन्झीन. हा इथं काय नाही म्हणजे काय CH3 आणि रिएक्शन तुम्हाला KSH बरोबर करायची. हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह. चला काय आहे बघा, SN2 लगेच SN2 मेकॅनिझम. आता SN2 मध्ये Br जाणार आहे. Br कोणता जाईल सांगा बरं. 2 Br आहेत, 2 Br आहेत. कोणता Br जाईल, कोणता Br जाईल बघा. हा Br जात नाही, हा Br जात नाही, कारण हा Br प्रायमरी अल्काइल अटॅच आहे. सॉरी सेकंडरी. हा कुठला आहे सेकंडरी. तर इकडे एक आहे, इकडे एक आहे, हा सेकंडरी आहे. पण हा Br का जात नाही, रिझन काय आहे त्याचं. तर हा जर Br गेला तर हा इथं डिलोकर आहे, डबल बॉन्ड कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतो. हा Br इझिली बॉन्ड ब्रेक करत नाही. का, तर ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत, ह्याच्याकडे काय इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत आणि मग तो इलेक्ट्रॉन पेअर्स देणार आहे आणि डबल बॉन्ड कॅरेक्टरिस्टिक्स दाखवणार आहे आणि त्यामुळे हा ब्रेक होत नाही. इथे लक्षात, हा बॉन्ड ब्रेक होणार मग होणार तुला हाच होणार आहे. पण आता बघा लक्ष द्यायचं का, इथं स्टेरिओकेमिस्ट्री दिलेली आहे. स्टेरिओकेमिस्ट्री दिली का SN. मग इथे काय होणार आहे SN2 इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. उत्तरेतरी काय येणार आहे बघा, उत्तरेतरी काय, हा Br तसाच राहील, इथला कार्बन हा CH तसाच राहील. इथं फक्त काय येणार आहे इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन SH. कारण हा जर बेस मध्ये असेल तर येणारा बॅक साइड अटॅक होणार आहे, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन होत आहे. इथे काय येणार आहे
इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन डॉटेड लाईन आहे सिंपल आहे. बघा अजून एक एक्झाम्पल घेतो. सिंपल एक्झाम्पल घेऊ. सिंपल म्हणजे थोडं हार्ड आहे. तुम्हाला हे सगळं देतोय त्यामुळे सोपं वाटणार आहे. बघा खूप सोपं आहे. मुलांना हे एक्झाम्पल फक्त अवघड वाटतात एक्झाम मध्ये. बेन्झिन आहे आणि इथे एरोवरती काय लिहिले बघा त्यांनी PHSNA. इथे काय नाही. आता एक चॅनल ते चॅनल आहे फक्त काही नाही. डेरिव्हेटिव्ह तयार केलेलं आहे. सोडियम थायोचा थायोफिनाइल आहे. थायोफिनाइल सोडियम थायोफिनाइल. बघा काय होईल SN2 ना SN2 SH एक चॅनल ते चॅनल आहे काही नाही. आता इथं तुम्हाला Br जाणार का Cl जाणार सिंपल आहे. Br जाऊ शकत नाही डबल बॉन्ड कॅरेक्टरिस्टिक्स तयार होतात. Br जाणार नाही जाणार Cl. पण आता इथं तुम्हाला स्टेरिओकेमिस्ट्री दिलेली नाहीये त्यामुळे काढायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट जर असं उत्तर लिहिलं तरी चालू शकतं. बघा हा तुम्हाला हे ऑप्शन फॉर्म मध्ये येणार आहे. तुम्हाला कुठल्या फॉर्म मध्ये येणार आहे SPH इथे येणार Br. तुम्हाला हे सगळं ऑप्शन फॉर्म मध्ये येणार आहे. म्हणजे ऑप्शन असणार आहेत ABCD. तुम्हाला तो चूज करायचा आहे. परत ऑप्शन द्यायला खूप वेळ जाईल त्यामुळे मी आपण रिॲक्शन फॉर्म मध्ये लिहायचे. सिंपल आहे. येते लक्षात. पुढे घेऊ. बघा सोपं आहे. तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. एक दोन एक्झाम्पल देतो तुम्हाला. तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. बघा Br आणि रिएक्शन आहे OH मायनस. पण ते कंडिशन दिली 1 इक्विमोल आता असं दिलेलं आहे बघा 1 इक्विमोल म्हणजे एकच OH मॉलिक्यूल ऍड होणार आहे. एकच OH मॉलिक्यूल ऍडिशन करायचं आपल्याला म्हणजे एकच इक्विमोल ऍड करायचं. OH मायनस ऍड करायचं म्हणजे आपल्याला माहिती OH मायनस SN2 रिएक्शन होणार आहे. आता Br एकच जाणार ना. आपण Br जाऊ शकतो किंवा हा जाऊ शकतो. हा कुठला आहे बघा प्रायमरी आहे. हा पण कुठला आहे हा पण प्रायमरीच आहे बघा प्रायमरी. मग कोणता Br जाणार बघा. इकडे हा Br जाऊ शकतो का हा जाऊ शकतो मला विचार करावा लागेल. बघा काय होईल जर हा Br गेला गेला इथं काय आहे OH येणार आहे. पण बॅक साइड अटॅक करायला गेलो आपण OH चा तर इथं दोन CH3 ग्रुप आहेत. बॅक साइड अटॅक करायला गेलो तर हिस्टेरिक हिंड्रन्स दाखवेल. काय दाखवेल स्टेरिक हिंड्रन्स दाखवणार आहे. आणि मग प्रोडक्ट मध्ये थोडंसं काय होणार एड कमी होणार. मी जर इकडून गेलं तर इकडं स्टेरिक हिंड्रन्स करायला काही नाहीये तर हा Br झाला. इथे हा Br झाला तर काय होणार हा झाला. कारण इकडे जर Br गेला तर हा दोन मिथाइल ग्रुप काय करतील स्टेरिक हिंड्रन्स दाखवतील एड कमी होणार आहे. हा Br मोस्ट प्रोबेबली जाऊ शकतो. म्हणजे काय होतं बघा हा Br असाच येईल. इथे काय ना OH येते लक्षात. सिंपल वे थोडंसं डोकं लावायचं थोडंसं प्रॅक्टिस पाहिजे. एक एक्झाम्पल तुम्ही सोडवा चला आता. हा थोडं सोपं एक्झाम्पल आहे बघा. मी घेतो थोडं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला बघू आपण. सोपं आहे थोडं कन्फ्यूज करता. असं एक्झाम्पल अजून एक बघा सोडवायचा प्रयत्न करा चला. तोपर्यंत एक एक्झाम्पल देतो. खूप सोपं आहे. मला रिएजंट दिलेला आहे कसं सोडवणार NaI एसिटोन. सोपं आहे लगेच कळेल. आयोडीन आता बघा दोन हॅलोजन आहेत एक Br आणि एक Cl आहे. नक्की जाणार कोण. आता इथं आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं की बेन्झीन रिंगला अटॅच होता त्यामुळं Br जात नव्हता. डबल बॉन्ड कॅरेक्टरिस्टिक होतं. तसं इथं नाहीये. आता इथं काय बघा एक ऑर्डर लक्षात ठेवायची तुम्हाला लिव्हिंग ऑर्डर आहे. लिव्हिंग ग्रुप आता लिव्हिंग ग्रुप मध्ये काय बघा
अल्काइल हॅलाइड मध्ये सगळ्यात स्ट्रॉंगली कोणतं आयोडीन इझिली जाणार, नंतर Br आहे, नंतर Cl आहे आणि नंतर म्हणजे आयोडीन जर असेल तर लवकर लिव्ह होतो, नंतर Br मग Cl आणि मग F. हे लिव्हिंग ग्रुप ची ऑर्डर आहे. अजून एक लिव्हिंग ग्रुप मी शेवटी लिहून देईल तुम्हाला. बघा काय होणार आहे, म्हणजे आता इथं Br आणि Cl मध्ये Br जाणार आहे, Cl जाणार आहे, Br जाणार आहे. पण आता Na आयोडीन मायनस SN2 मेकॅनिझम होणार. कुठलं होणार आहे SN2. आता SN2 होतं इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, जिथं Br आहे त्याच्या अपोजिटला आयोडीन येणार, बाकी सेम ॲज इट इज CH3 बघा इथं काय I, इथं येणार H, इथं येणार Cl, इथं येणार H. सिंपल आहे. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. जर तुम्ही R आणि S काढलं तरी तुम्हाला उत्तर मिळून जाईल. बघा इथं काय होईल सांगा, आता इथं कोण जाईल, इथं पण Br जाणार आहे बघा, हा Br मध्ये जाणार, इथं रिएक्शन होईल अपोजिट, बाकी सेम ॲज इट इज, बाकी सगळं सेम CH3 ClH BH, इथे येणार आयोडीन H, खाली येणार DH आणि शेवटी CH. इथे रिएक्शन झाली बघा ह्या फॉर्ममध्ये. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. सिंपल आहे, नक्की सोपं आहे. बघा आता एक अजून एक रिएक्शन देतो. ऑलरेडी आपली झालेली रिएक्शन आहे, ऑलरेडी झालेली आहे. थोडंसं बघा त्यामध्ये जर चेंज करून दिला तर मुलं रिएक्शन थोडंसं पाठ करायचा प्रयत्न करतात. बरेच मुलं मी मला फोन केला, सर रिएक्शन अभ्यास होत नाहीये, पाठ करायचं का? पाठ करायचं नाही, रिएक्शन कधी पाठ करून होत नाही. थोडंसं बदललं की सगळं बदलतं. मग आपण एक एक्झाम्पल घेतो बघा असं, बघा आठवते का तुम्हाला, आत्ताच एक्झाम्पल झालं CH3 इथं H आहे आणि इथं मी काय केलंय मग Br दिला होता बघा, आठवतं का? इथं Br होता आणि इथं डॉटेड लाईन वरती H होता. मी रिएक्शन काय केली बघा, मगाशीच रिएक्शन आहे, मी इथं CH3OH टाकलं. आता रिएक्शन करायचं बघा काय, तीच रिएक्शन मगाशी काय होतं आणि आता काय, बघा काय होतं CH3OH अल्कोहोल. काय अल्कोहोल, अल्कोहोल म्हणलं की काय ना SN1. SN1 मध्ये दोन प्रोडक्ट येतात, एक इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, एक रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. दोन प्रोडक्ट येणार 50-50%. सांगा बरं काय मग, एक येणार इन्व्हर्जन ऑफ सॉरी एक येणार रिटेन्शन. पहिले रिटेन्शन काढून घेऊ. रिटेन्शन म्हणजे काय, जिथं Br होता तिथंच OCH3 येणार, H CH3H प्लस हा काय रिटेन्शन, रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन प्लस हा 50% तयार होईल. आता दुसरा कुठला होईल, बरोबर याच्या अपोजिटला जर इन्व्हर्जन, म्हणजे हा जर बेस लाईनला असेल तर दुसरा कसा असेल, हा जर सीस आहे बघा, हे दोघं काय सीस आहे, ट्रान्स दुसरा कसा आहे बघा, हा H इथला OCH3, हा CH3 तसंच येणार आहे. हे झालं इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन इन्व्हर्जन झालं 50% आहे. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन सिंपल आहे 50%. हा कसा आहे ट्रान्सलेशन आहे, हा काय ट्रान्स, एकमेकांना हे काय ट्रान्सलेशन आहे. याचं लक्षात, म्हणजे बघा थोडंसं चेंज केला SN1 झालं, SN1 याचं लक्षात. क्लिअर होतंय का? अरे क्लिअर होतंय का? बघा एक एक्झाम्पल देतो बघा, खूप सुटतंय का तुम्हाला, थोडंसं विचार करा, थोडंसं विचार करा बघा. असे भरपूर एक्झाम्पल घेणार आहे आपण, वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स घेणार आहे. हे सगळे एक्झाम्पल ऑलरेडी विचारलेले असतील किंवा ते संभाव्य आहेत की विचारू शकतात. असे रिएक्शन आणि तेच क्लिअर दिलेलं आहे बघा. एका बाजूला H2O ची रिएक्शन आणि एका बाजूला CH3OH, दोन आहेत रिएक्शन. बघा करा बरं काय आहे. आता सिंपल आहे, H2O म्हणलं पाणी, पाणी म्हणलं की SN1,
SN1 होणार. मग SN1 म्हणलं की काय होतंय, पहिल्यांदा Cl जाणार, Cl जाणार, काय होईल बघा, इथं आला पॉझिटिव्ह चार्ज, कार्बोकॅटायन तयार झाला आणि मग सेकंड शिफ्टला OH काय करणार, पण ही रिएक्शन होत नाही, नो रिएक्शन, रिएक्शन होत नाही, हे पण होत नाही. हे झालं तरी काय, तरी पुढे रिएक्शन होत नाही. का नाही होत, कारण कार्बोकॅटायन पुढे ब्रिजिंग फॉर्म वरती, हा ब्रिजिंग कार्बोकॅटायन ब्रिज वरती, हे ह्याला ब्रिज, ह्या ब्रिज वरती जर कार्बोकॅटायन आला तर तो अनस्टेबल, काय होतो, अनस्टेबल होतो आणि अनस्टॅबिलिटी मुळे रिएक्शन कॅरी होत नाही, रिएक्शन होणार नाही. म्हणून आपण काय म्हणू शकतो, नो रिएक्शन, हे नो रिएक्शन होणार. इथं बघितलं CH2OH, अल्कोहोल SN1 होणार आहे. SN1 पण तेच होणार आहे, Cl जाणार आणि काय तयार होईल, इथं कार्बोकॅटायन तयार झाला या ठिकाणी, इथं पण तेच होणार, नो रिएक्शन. का नाही होते मग रिएक्शन, कारण कार्बोकॅटायन ज्यावेळी ब्रिज वर तयार होतो, ब्रिजिंग कार्बोकॅटायन असेल तर ब्रिजिंग कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी सगळ्यात कमी असते, अनस्टेबल असतो आणि ती स्टॅबिलिटी मिळत नाहीये, त्यामुळे फर्दर रिएक्शन कॅरी होत नाही, नो रिएक्शन. इथे लक्षात असं येऊ शकतं, रिएक्शन फॉर्म मध्ये असणारे MCQ मध्ये तुम्हाला येणार आहे, इथे लक्षात. ठीक आहे, अजून एक्झाम्पल घेऊ.